प्रश्न. ब्रिटिशकालीन कायदे व त्यावरील प्रश्न. यामध्ये महत्त्वाचे कायदे ब्रिटिशांनी जे बनवले होते ते जसे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, सनदी कायदा 1833, असे सर्व कायदे आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहू. 1. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 या कायद्याने भारतातील ब्रिटिश प्रशासनाचा पाया घातला. 2. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमधील महत्त्वाचे मुद्दे आपण एक बाय एक घेऊ. 1 नंबर काय म्हणतोय? ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते. 2. या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नाव दिले गेले आणि त्याच्या सह्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले. पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा बनला होता. पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा बनला होता. या कायद्याने मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. 1773च्या कायद्याने मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. 4. 1773च्या कायद्यान्वये कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली होती. 1773च्या कायद्याने कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली होती. 5. 1773च्या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिक लोकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली होती. हे झाला 1773चा कायदा आणि त्यावरील महत्त्वाचे हे मुद्दे. पुढील कायदा पिट्स इंडिया ॲक्ट 1784. या कायद्याला सेटलमेंट कायदा सुद्धा म्हणतात. पिट्स इंडिया ॲक्टला दुसरं नाव काय असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर लिहायचं सेटलमेंट कायदा. 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमधील पहिला मुद्दा. या कायद्याने कंपनीची व्यापारी कार्य व राजकीय कार्य यात भेद करण्यात आला. 2. 1784च्या कायद्याने भारतातील ब्रिटिश ताब्यातील व नागरी लष्करी शासन विषयक महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशांक करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. 3. या कायद्याने व्यापार व कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली, पण राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. या कायद्याने व्यापार व कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली, पण राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. 1784च्या कायद्याने एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती सुरू करण्यात आली होती. 1784च्या कायद्याने एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती सुरू करण्यात आली होती. हे जे कायदे आहेत या प्रत्येक कायद्यावर कोणत्या ना कोणत्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे. त्यामुळे सर्व कायदे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. पुढील कायदा बघू. सनदी कायदा 1833. या कायद्यावर तर हमखास प्रश्न येतो म्हणजे येतोच. सनदी कायदा 1833. या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. 1833च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. 2. सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले. 1833च्या कायद्याने लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. इथं पेंटिंग झाले, तिथं बेंटिंग आहे.
लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. कोणत्या कायद्याने? 1833च्या कायद्याने. चौथा मुद्दा घ्या. 1833च्या कायद्याने मुंबई मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. 1833च्या कायद्याने मुंबई मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पाचवा मुद्दा. 1833च्या कायद्याने पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. 1833च्या कायद्याने पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात जेवढा भारताचा प्रदेश होता तेवढ्या प्रदेशामध्ये कायदे करण्याचे अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. कोणत्या कायद्याने? 1833च्या कायद्याने. मुद्दा 6. या कायद्याने म्हणजे कोणत्या? 1833च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आले आणि ती आता फक्त प्रशासकीय संस्था राहिली होती. 1833च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आले आणि ती आता फक्त प्रशासकीय संस्था राहिली होती. सातवा मुद्दा. 1833च्या कायद्याने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला होता. 8. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. कोणत्या कायद्यात? 1833च्या कायद्यात. तथापि संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली होती. हे झाला 1833चा कायदा आणि त्यावरील महत्त्वाचे मुद्दे. आता बघू सनदी कायदा 1853. सर्व कायदे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक कायद्यावर कोणत्या ना कोणत्या परीक्षेला हमखास प्रश्न आलेला आहे. त्यामुळे सर्व कायदे आणि त्यावरील हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. सनदी कायदा 1853 काय म्हणतो ते बघू आता. ब्रिटिश संसदेने केलेल्या सनदी कायद्याच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा आहे. प्रश्न इथंच बनतो की ब्रिटिश संसदेने केलेल्या सनदी कायद्याच्या मालिकेतील शेवटचा कायदा कोणता? तर उत्तर काय? सनदी कायदा 1853. एक यामधील पहिला मुद्दा. 1853च्या कायद्याने गव्हर्नर जनरलचे स्वातंत्र्य लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच विधिमंडळ स्थापन केले गेले. हे विधिमंडळ भारतीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा. 1853च्या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी स्पर्धा परीक्षा पद्धती सुरू करण्यात आली. 1853च्या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी स्पर्धा परीक्षा पद्धती सुरू करण्यात आली. 3. 1853च्या कायद्यानुसार इसवी सन 1854 मध्ये मॅकॉले समिती नियुक्ती करण्यात आली. 1854 मध्ये मॅकॉले समितीची नियुक्ती करण्यात आली. कशा संदर्भात होती? भारतीय नागरिक सेवा संबंधी ही समिती होती. 4. 1853च्या कायद्याने कंपनी राजवटीचा कार्यकाळ वाढविण्यात आला आणि ब्रिटिश राजाचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. 5. या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. म्हणजेच 1853च्या कायद्याने स्थानिक लोकांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्यात आलं. 6. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नवे 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल व आग्रा येथील स्थानिक म्हणजेच प्रांतिक सरकारे नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली. महत्त्वाचा मुद्दा आहे. 1853च्या कायद्यानं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नवे 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल व आग्रा येथील स्थानिक
म्हणजेच प्रांतिक सरकारने नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली होती. पुढील कायदा बघू, भारत सरकार कायदा 1858. त्यामधील पहिला मुद्दा, 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली गेली. 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली गेली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूल विषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. 2. 1858च्या कायद्याने भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईस रॉय असे बदलण्यात आले. महत्त्वाचा मुद्दा आहे की 1858च्या कायद्याने भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईस रॉय असे बदलण्यात आले. 3. भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी या कायद्यात तरतूद होती. भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी तरतूद कोणत्या कायद्यात होती? तर 1858च्या कायद्यामध्ये होती. 4. या कायद्याने दुहेरी शासनाची पद्धत रद्द करण्यात आली. कोणत्या कायद्याने? 1858च्या कायद्याने दुहेरी शासनाची पद्धत रद्द करण्यात आली. 5. 1858च्या कायद्याने भारत मंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले. हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. कोण? भारत मंत्री. 1858चा कायदा आपण बघत आहोत आणि त्यामधील महत्त्वाचे मुद्दे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतील तुमच्या अंगावर खाकी येण्यासाठी. तर चला भावी पोलीस मित्रांनो, पुढचा मुद्दा बघा. भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेले इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आले. हे मंडळ सल्लागार स्वरूपाचे होते. भारत मंत्री या कौन्सिलचा अध्यक्ष होता. हे सर्व 1858 मध्ये झालेला कारभार आहे. काय झाला? 6वा मुद्दा बघा. भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेले इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आले. हे मंडळ सल्लागार स्वरूपाचे होते. भारत मंत्री या कौन्सिलचा अध्यक्ष होता. 7. 1858च्या कायद्याने ही इंडिया कौन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती आणि तिच्यावर ही खटला भरला जाऊ शकत होता. महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आता बघू इंडिया कौन्सिल ॲक्ट 1861 काय म्हणतोय. 1861चा कायदा. तर या कायद्याने कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भारतीयांचा सहभाग होऊ लागला. 1861च्या कायद्याने कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भारतीयांचा सहभाग होऊ लागला. पहिला होत नव्हता. ब्रिटिशच कायदा करायचे आणि तेच अंमलबजावणी करायचे. पण 1861च्या कायद्याने भारतीयांना पण चान्स मिळाला. कशासाठी? कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने इसवी सन 1862 मध्ये त्याच्या कौन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांचा समावेश केला होता. पुन्हा बघा 1861च्या कायद्याने काय झालंय तर त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने इसवी सन 1862 मध्ये त्याच्या कौन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांचा समावेश केला होता. हे तिन्ही नाव एकदम महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. 3. मुंबई मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली होती. मुंबई मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली होती. 4. बंगाल आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यात होती. कोणत्या? 1858च्या कायद्यामध्ये बंगाल आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन करण्याची तरतूद सुद्धा होती. 5.
लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलेल्या खाते निहाय पद्धतीला या कायद्याने मान्यता देण्यात आली. कोणत्या कायद्याने? 1858च्या कायद्याने लॉर्ड कॅनिंगनं 1859 मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्याने मान्यता देण्यात आली. 1858च्या कायद्याने आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. कोणत्या कायद्याने? 1858च्या कायद्याने. चला पुढील कायदा बघू. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1892. विद्यार्थी मित्रांनो, सर्व मुद्दे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही पुन्हा एकदा स्पीडनं हे लेक्चर बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1892. 1. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढविण्यात आली. हा प्रश्न राज्यसेवेला सुद्धा आलेला आहे. हे प्रत्येक मुद्द्यावर राज्यसेवेला प्रश्न आलेले आहेत. मी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून टाकतोय, पण तुम्हाला हे लेक्चर सर्व स्पर्धा परीक्षांना महत्त्वाचं आहे. त्यामुळं जे तुम्हाला मुद्दा महत्त्वाचा वाटेल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून तुमच्याजवळ ठेवा. दुसरा मुद्दा बघू. 1892च्या कायद्याने कायदेमंडळाचे कार्य विस्तारित केले आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे तसेच कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास दिले गेले. 1892च्या कायद्याने कायदेमंडळाचे कार्य विस्तारित केले आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे तसेच कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास दिले गेले. पुढील कायदा बघू. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 ह्याच्यावर तर हमखास प्रश्न येतोय. पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस आलेला आहे. यामधील पहिला मुद्दा बघू. हा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो. कोणता कायदा? 1909चा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावानेही ओळखला जातो. मोर्ले तत्कालीन भारत मंत्री होता व लॉर्ड मिंटो भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता. 2. 1909च्या कायद्याने केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 60 पर्यंत वाढवण्यात आली. 1909च्या कायद्याने केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली. या कायद्याने केंद्रीय विधिमंडळाचे बहुमत राखले गेले, परंतु प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती देण्यात आली. 4. या कायद्याने कोणत्या? 1909च्या कायद्याने पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद केली होती. ही महत्त्वाची बाब आहे. आणि सत्येंद्र प्रसाद सिंह हे व्हाईसरॉयच्या व कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले. 6. 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. हे तुम्ही वहीमध्ये आणि तुमच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये कोरूनच ठेवा की कोणत्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. तर तो कायदा होता 1909चा कायदा. 7. लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून ओळखले जाते. लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून ओळखले जाते. महत्त्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वाचे कायदे बघितलेले आहेत जे की ब्रिटिश कालीन होते आणि राहिलेले कायदे आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण ह्या पाहिलेल्या मुद्द्यावर आणि कायद्यावर काही प्रश्न बघू आणि त्याचे उत्तर सुद्धा. प्रश्न पहिला. कोणत्या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला? कोणत्या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला? तर तो कायदा होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट
1973. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर उत्तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. 2. कोणत्या कायद्याला सेटलमेंट कायदा असे म्हणतात? कोणत्या कायद्याला सेटलमेंट कायदा असे म्हणतात? तर उत्तर आहे पिट्स इंडिया ॲक्ट 1784. पिट्स इंडिया ॲक्ट 1784 या कायद्याला सेटलमेंट कायदा असे म्हणतात. 4. कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला? तर त्याचं उत्तर आहे सनदी कायदा 1833. सनदी कायदा 1833 या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. 5. कोणत्या कायद्याने मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले? प्रश्न 5 काय म्हणतोय की कोणत्या कायद्याने मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले? उत्तर आहे सनदी कायदा 1833. 5 झाला. 6 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सनदी कायदा 1853. सनदी कायदा 1853 या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा परीक्षा पद्धती सुरू करण्यात आली. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या हे, किंवा स्क्रीनशॉट मारून तुमच्याजवळ ठेवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 7वा प्रश्न बघा. कोणत्या कायद्याने पहिल्यांदाच भारतीयांना विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले? कोणत्या कायद्याने पहिल्यांदाच भारतीयांना विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले? तर तो कायदा होता सनदी कायदा 1853. 8. कोणत्या कायद्याने भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईसरॉय असे करण्यात आले? उत्तर आहे भारत सरकार कायदा 1858. 9वा प्रश्न. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. 10वा प्रश्न बघा. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आले? भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आले? उत्तर आहे भारत सरकार कायदा 1858. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुन्हा बघा. भारत सरकार कायदा 1858 ने भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले. 12. कोणत्या कायद्यात बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळे स्थापन करण्याची तरतूद होती? तर उत्तर आहे इंडिया कौन्सिल ॲक्ट 1861. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 ने बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळे स्थापन करण्याची तरतूद होती. प्रश्न 13. खातेनिहाय पद्धत कोणी सुरू केली होती? खातेनिहाय पद्धत कोणी सुरू केली होती? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग 1859. लॉर्ड कॅनिंग 1859. प्रश्न 14. कोणता कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो? तर उत्तर आहे इंडिया कौन्सिल ॲक्ट 1909. इंडिया कौन्सिल ॲक्ट 1909 हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो. सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकणार आहे. ही सर्व लेक्चर सिरीज मोफत आहे. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक लेक्चर खूप महत्त्वाचं ठरेल अशी मला आशा आहे. 15वा प्रश्न बघू. कोणत्या कायद्याने मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आले. तर झालं आपलं हे एक लेक्चर
ब्रिटिशकालीन कायदे आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. तुम्हाला तुमच्या अंगावर खाकी यावा एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यामध्ये माझा हा खारीचा वाटा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चर मी लवकरच टाकल. धन्यवाद.